नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आम्ही जाणार आहोत मधमाशीचं पोळं बोलतात त्याला, पण आम्ही लोकल भाषेमध्ये त्याला म्हाव बोलतो। तर ते काढायला चाललोय आम्ही। आणि माझ्यासोबत आता हे बघा 1 2 3 तिघं पण भाऊ आहेत, हे लोक आम्ही चाललोय। आणि त्यानंतर पाऊस पण पडतोय, हे बघा पाऊस चालू आहे इकडे। तर पावसामुळे मग आम्हाला मासे पण भेटले, तर मग आम्ही मासे पण पकडणार आहोत। आणि मासे पकडण्यासाठी हे घेतलंय तीन आणि पागरा हे दोन घेतले आहेत। आणि म्हाव म्हणजे ते मधमाशीचं पोळं ते काढण्यासाठी हा घेतले कोयता। हां चला तर मग। आणि आम्ही गाडीने चाललोय, हे बघा हे चालले पुढे आणि आम्ही, आणि बाहेर हा पाऊस एक नंबर। हा चाललो पुढे कंटेनर आहे वाटतं कोणाचं तरी। सगळ्यांनी हे बघा छत्री घेतले, दोघांनी रेनकोट घेतले आणि मी पूर्ण भिजणार आहे। मस्त मजा येते, मस्त पाऊस पडतो एक नंबर। आता छत्री घेतली घरी, पण तू पूर्ण भिजणार आहे, नावापुरती छत्री आहे। आतापासून थंडी वाजायला लागली, नंतर काय होणार आहे माहित नाही। पाऊस थांबायचं नाव नाही घेते, आता स्टार्टिंग पासूनच भिजले मी। हा हे सगळे आम्ही क्रिकेट वगैरे खेळतो, हे मैदान आहे इकडं। आणि हे समोर आहे ना, हे झाडांच्या मागे लपलेलं एक हे आमचं स्टेशन आहे। गाडी करून लावा, इथं आम्ही आता पार्क करून चाललोय आतमध्ये। आतापासूनच स्टार्ट झालंय भिजायचं, आता आल्यापासूनच। आणि थंडी पण वाजायला लागली आहे, माहित नाही कसं होणार आहे आता। ते बघूया, चड्डीत पाणी गेलाय मग म्हणून सांगते भिजा म्हणून नको, कामा जाऊ बाबा, आजारी पडायचो। पाणी पण गेला। आम्ही इकडे या साईडला गाडी वगैरे पार्क केल्यात या, आणि आता आम्ही चाललोय मेन डेस्टिनेशनला। आणि मग पुढे चालले, कसलं बघा हिरवगार झालंय, पाणी वगैरे साचलंय आजपासूनच। बघू शकतो पूर्ण सगळं हिरवगार, हिरवी चादरच पसरले इकडं। ट्रेन आता आलेली आहे, दाखवते मी तुम्हाला। हे बघू शकता, ही ट्रेन आहे बघा। आणि आम्ही आलोय आमच्या डोंगरावरती। हे बघा इकडे भाज्या वगैरे आहेत। भेटला? कुठलं झाड आहे ते? आतमध्ये गेलेत मध काढायला, दाखवतो। पूर्ण जंगल आहे, वरती चढलाय का पावसात। दिसताय हाय काय म्हणजे काय, हा काय वर माझ्या इथंच वर प्रोसेस चालू झालेली आहे। बघ बघ आधी हाय काय मेलो यो, दुसरीच पांदी तोडला। त्या झाडावर गेलं, त्या झाडावर पडलं नाही, वय मेला वाटा त्या झाडावर मेला चुकलोय तोडताना। त्या झाडावर त्या झाडावर पण नाव कसं। चल ये मग या चढ, मी तर पकडूच तूच भेटला असं ते पण तोडलंयस। इथं ह्यो आलाय कोणतो काळो कोण रे, अस्वल कांडेच। आणि या साईडला बघू शकता किती अडचण आहे, तिकडे आम्ही आलोय। या अडचणीतच वरती आहे मधाच्या पोळाने हा काढतोय। आणि हे लोक फक्त टाइमपास करतात हे असेच। काय नाही काय नाही तिच्या मारी टोपी। ए तुझं काय रे चाललेलं आहे? आता आम्ही आलो होतो ते मधाचा पोळा काढायला, पण ते नाहीये आता। एवढी अडचणीत आलोय आम्ही।
पण काय फायदा नाहीये. काय चाललोय आम्ही हा बघा किती याच्यातून येते. दुसरी शिकार चलाओ. हे छोटस एक मध काढलेलं, हे दुसरं बघितलं होतं तर ते भेटलं नाही. हे दाखव, हे बघा हे छोटस आहे, खूप छोटस आहे, त्याच्यामध्ये जास्त मध नसेल. आणि दुसरं ते नव्हतंच. आणि तिसरं दाखवते मला कुठं आहे ते. हे बघू शकता या झाडावरती पूर्ण काळं दिसतंय ते, कारण मधमाशा असतात त्या आहेत, तर त्यामुळे ते काळं आहे. ते मधमाशा उडाला की ते असं वाईट वाटेल. ठीक आहे, हां हे असं जसं हे बघा वाईट आहे त्याचं. पाऊस सुरू झालाय, एकदा येऊन गेलाय, भिजवून गेला पूर्ण आणि आता पुन्हा येतोय. हे लोक आहेत तिकडे, ते दिसत नसली, पूर्ण झाडी आहे. दैल दगड वगैरे मारून बघितला की आता उठवून तिथे आहे का मधाचं पोळं, कारण की असं होतं की पूर्ण मधमाशा अशा एकत्र गोळा करून राहतात, मध्ये जास्त नसतं. जसं की हे आहे ते पण खूप मोठं वाटत होतं बाहेरून की त्या मधमाशा आहेत त्या. आणि हे बघा एवढंसं होतं ते, हे आत्ताच बसलेलं आहे, 1-2 दिवस झाले असतील याला. आणि इकडे हे बघा हे आहे ना, हे ब्लॅकवाला, हा बघा दगड मारते हे समोरचं. आणि ते काळं आहे त्यामुळे त्याच्यावरती हे मधमाशा बसल्या, त्यामुळे ते मोठं वाटतंय. हे बघा बघितलं ते खाली पडलं. काय नाही काय नाही आता ते मधमाशाचा गट्टा असतो तो पूर्ण खाली पडलाय. ए चल चल लवकर ये बाहेर ये, हाताला चावले आहे. आता हा चिडणार आहे. बेकार चावता, एकदम बेकार चावता. जेवढा मध गोड असतो ना तेवढा त्या मधमाशा एकदम खतरनाक असतात. जिथं चांगली गोष्ट असते तिथं वाईट गोष्टी. नंतर हात दाखवतो. हे बघा हात. आणि थांबा थोडा वेळ, वेट अँड वॉच. पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम पडतच चाललाय. आणि मी पूर्ण हे बघा अवतार काय झालाय, पूर्ण भिजली आहे. मधमाशा मध काढायला आलोय, कारण की पाऊस असला की जास्त मधमाशा असे जास्त चावत वगैरे नाही जास्त. आणि हा बघा सर्व हिरवळ, इकडे मध म्हणजे मध असतात, मधाचे पोळं खूप असतात या डोंगर साईडला. आम्ही आता या डोंगरावर आहोत. मध्ये हे आहे समोर मध्ये रेल्वेचं ट्रॅक, आणि त्या साईडला हा डोंगर आहे. आणि पुढे हे 2 आहेत ना टॉवर, इकडे पण आमची जमीन आहे, हा सगळा आमचाच हे आहे. आणि त्या साईडला आमची घर आहे, तिकडे घरं, आणि त्या साईडला स्टेशन आहे. फायनली हे एक छोटंसं भेटलं आहे. आणि त्याने बघा एक आणलं आहे, छोटंसंच आहे ते पण. अजून मी मोठी झाले ना, आता बसले. हे बघा भेटलंय, वा याला मध्ये याच्यामध्ये मध आहे ना. हे बघा याला ही मधमाशी पण आहे याच्यावरती. माझी इथे चावली, याच्या पण चावले. तुझ्या चावले की माझ्या नाही चावली. कशी चावली? मध भरपूर आहे, हा भेटणार भरपूर. त्यात मध आहे. हे बघ ती हाय ती बाहेर उखाडत. हे बघा हे खतरनाक असतंय. तर हे आता याने स्टार्ट केलं होतं मध हे बांधायला, आणि हे छोटे आहेत खूप, याच्यापेक्षा खूप मोठे होतात. तर ते खूप वेळानंतर आता अजून 10-15 दिवसानंतर काढलं असतं ना आपण, तर ते खूप मोठं भेटलं असतं. याने छत्री आणली होती भिजणार नाही म्हणून, आणि पावसाने त्याची वाट लावली. खूप मस्त हिरवंगार झालंय, मस्त पाऊस पडतोय. आता मस्त वाटतंय, नंतर माहीत नाही काय होणार आहे, मम्मीच्या शिवाय खावं लागणार आहे. आणि आता मधाच्या शोधात असलेला आम्ही भरकटतोय कुठं कुठं. हा माशाची पण तयारी करून आम्ही आलो. हा ते पकडणार. आणि चला दाखवतो, बघत राहा पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत. खूप मजा करणार आहोत आम्ही. आणि हे थोड्या वेळाने झालं असतं, 10-15 दिवसांनी मोठे झाले असते. खूप छोटे आहेत, पण आता आम्ही काढलो, नंतर भेटेल नाही भेटेल माहीत नाही आम्हाला. आता आम्ही आलोय पुन्हा खाली रस्ते ते इकडं. आमच्या गाड्या आहेत. पाऊस गेलाय आता थोडा वेळ. बरं झालं मधमाशा काढताना पाऊस आला होता म्हणून. हा पण भिजलाय कोट घालून, पण काय फायदा नाही. सांगत तो पहिल्यांदाच मी तुम्ही पूर्ण भिजा म्हणून मी भिजणार आहे म्हणून. कोट घेऊन आलो, पैसे फुकट गेले. 500 रुपयाचा कोट घेऊन काय पैसे काय कामाचे नाही आले. ते पैसे पाण्यात गेले पाऊस आल्याबरोबर. कोट काढलेला आहे, पैसे झाले खोटे, पाऊस आला मोठा. आणि बघा आपली लाल परी एकदम होते. आणि आता ऊन पण पडायला लागलाय, पाऊस संपलाय, पाऊस गेला. चला आता जाऊ.
आपण पण जाऊ. ते सगळे गेले पुढे. आणि इकडे बघा या साईडला पूर्ण काळं काळं केलंय. इकडे पाऊस लागतो, तिकडे जायचंय आपल्याला. इकडे समोर बघू शकता या साईडला असा फॉग पसरलाय बघा. ते ढग उतरलेत डोंगरावरती. आज नाही कोणी नाही माझे. आणि इथून आम्ही चाललोय आतमध्ये. गाडी स्लिप होईल म्हणून स्लो चालवते. पावसातून अशा गाड्या चालवताना जरा काळजी घ्या, कारण गाड्या कधी पण स्लिप होऊ शकतात. ओ शॉट हो, आता सीन झाला असता आमचा. वरणात ही गाडी स्टेप झाली म्हणून आता खाली Shut. खाली तिथं तुम्ही वरणात घेतली गाडी. गाड्या गेला असता ना खालीच ना. पकड. सिंगल झाला, सिंगल झाला. इथे ना आपण पडूया. तिथं बस. ते बघा हे झालं असतं. मी गाडी चेंज केली आता. म्हणजे कसं झालंय, पावसामुळे ना माती पूर्ण घसरड होऊन जाते. तर आपल्याला सरळ चालायला जमत नाही. आणि तिथून आम्ही गाडीने चाललोय. हे गाडीने जाण्याचं एकच आहे कारण ते लांब आहे, तर डोंगरावरती जायचंय ना. खूप उशीर होईल जाईपर्यंत. त्यामुळे आम्ही गाडीने जातोय थोडी रिक्स घेऊन. काय नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. गाडी अरे बाबा, पावसातून आम्ही डोंगरावरतून रानातून गाडी चालवतोय. असली ड्रायव्हर हे गावचे ड्रायव्हर आहे. गावचं ड्रायव्हर असल्यावर असलीच असणार आहे. मुंबईला कसं होतं ते ट्रॅफिक मध्ये स्लो 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 चालवणार. मी मागे होते आणि यांनी एक मासा पकडलाय. बघू बघू बघू, मासा शेवट भेटलाच आहे. दाखवताना खाली जायचो. हे बघा मासा पकडलाय. हा बघा, चालू आहे. माशाची स्टार्टिंग झाली पकडायची. एकाने याचं उद्घाटन केलंय. मी नाही, ती लावायला गेले पप्प्या आणि मी मला दिलंच यार. येईन लावायला गेलाय, ते आम्ही लावून ठेवणार. बघणार आहे किती त्याच्यामध्ये आहेत का मासे, आणि नंतर तुम्हाला पण दाखवतो. ते असे चालत जातात कारण की जे मासे असतात ना ते त्याच्यामुळे खाली जातात. मग खाली आपण हे लावले ना ते येईन त्याच्यात मध्ये जाते. मध लावल्यावर केस काय होतात, पिकतात ना. चांगले होतात, पिकतात केस. केसाला मस्त कलर येतो. केस गळती पांढरा बंद होते. कलर येतो. केसांना प्रोटीन मिळते. हा, केस गळती बिळती बंद होते. काय कर हे बघ, एका दणक्यात मग पैसा लागता राहणे चांगला, पण तो पैसा नाही लागेल. मला तुमच्या शिव्या जास्त आल्यात माझ्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही मासे पकडलं. किती, एकच मासा पकडला ना रे. सोडला पण तू नाही भेटला मासे. बघू नंतर एक माशाचा मस्त एक ब्लॉग असणार आपल्या चॅनलवरती याच पावसात, याच्या कृपेने यांच्या. आणि आता आम्ही चाललोय पोहायला चाललोय, पण धरणावरती नाही, तर आमच्या तिकडे झरा आहे बांधलेला, तिकडे जाणार आहोत. मस्त पोहणार कारण भिजलोच ऑलरेडी. आणि आता आम्ही स्टार्ट करतोय पुन्हा घरीच्या दिशेने, झराच्या दिशेने. आता दिसतं काय नीट? चांगलं हे बघा, तिथे गार्ड लावलेला आहे बघा. काय चाललंय, असा रस्ता आहे आणि याच्यातून आम्ही खतरों के खिलाडी बनून जाणार आहोत. तिकडे बसू मी. आता आम्ही चाललोय पोहायला. कुठना ऐक, इकडून 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 इकडून.
थोडा पाऊस टायमर आला रे. आणि 2 रेनकोट, एक छत्रीवाले सगळे भिजलेत. आणि मी बघा पहिल्यापासूनच भिजले. आणि इकडे एक छोटासा एक हे आहे जरा, आणि तिकडे आपला मोठा जरा. आणि हा आहे ना, हा आपला सिक्युरिटी आहे, याचा झऱ्याचा सिक्युरिटी आहे. हे बघा डोरला थांबतात ना सिक्युरिटी, तसा हा थांबलाय बघा. पळतोय बाहेर गेला. एक डोळा कमी दे. आणि हे बघा चला बघ, टाक आता. 1 नंबर. आणि स्टार्ट झालंय, स्टार्टिंग. वाव, आता जाणार कर. पांढरा विचार ना. तुझा 1 2 3 स्टार्ट. करतो ए चाललंय मी एवढूशा बांधावरून तिकडं. मी जाणार, मला माझ्यावर विश्वास आहे. हा शॉट. 1 नंबर. याच्या काय झालं इकडे क्रॅम्प आला. काढला ते बघा, लाल लाल. इथं जावं. फरक बघ, ह्याचा बघ, ह्याचा बघ. हा, बघ दाखवस काय. हे बघा इकडं तुझं काय आलं बघू. माझ्या पाठीचा फुट मारते, कानाजवळ धावलाय मागे. वरती वरती कर काळा दिसतंय. हा मध जसा उडी मारता. तसा. आणि माझ्या मच्छर चावले सगळे. बसले ते हातावर. जय शंभू. जय शिवशंभू. हा चल घे, चल मार बिंदास. ये लकट लकट मग मार ना. हा सगळं 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 काढ. देव खानचा घालते. तुमच्या आईला भादर जाईल का. तसा पोहता मला घाबरता सुरमार. चल इकडनं राऊंड मार. इकडे कसं चाललंय माहितीये, सावळा पांढरा आणि अर्धा सावळा अर्धा पांढरा टी शर्ट वरच्या वरती. मासे पकडला ना, त्याच्यात 2 मासे आहेत. आणि हा एक खाली मारायचं ना. कोण दाबला? कुठं दाबला त्याला मला? अरे इथे कडे ती म्हातारी असल. कॅमेरा पडला पाणी. बना गेलो. बाटा दाबलो खाली.
मी गावला नाही अजून खाल्लं दुपारी नको गेलो मी खाली मी पुढे येतो हा. लागलं का खाली नाही लागलं होतं. चला बाय बाय अशा प्रकारे आमचं झालंय पोहून झालाय. अशा प्रकारे आमचं झालंय सगळं पोहून एन्जॉय करून मस्त मजा आली. आणि आणि हे बघा पोहण्याच्या नादात सगळं विसरून चालले. तू वली आहे टी शर्ट देणार नाही. आणि इथे गाडी ठेवलेली. आता मी ते घरी घेऊन जाऊ. आणि ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बाय बाय. बघ आईला कसलं फुगलोय बघ. हे काढलं सोयी काढलं तर सूत काढलं नाही काढला त्याचा तरी पण सुधला माझ्या नाही आवडत. होणार आहे. अशा प्रकारे झालं. आम्ही एकदा पोहोचलो घरी घरी पोचलो आणि आता बाय बाय.